नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी विजय शेटे, श्री क्लासेस कोल्हापूर. गेली 23 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये आहे आणि गेली 23 वर्ष अकाउंटन्सी आणि स्टॅटिस्टिक्स या दोन विषयांचे उत्तम मार्गदर्शन आमच्याकडून विद्यार्थी मित्रांना केले जात आहे. तर आमचा हा यूट्यूबचे नवीन चॅनेल सुरू केलेले आहे आणि त्याचा हा पहिलाच व्हिडिओ मी आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी शेअर करत आहे. तरी या व्हिडिओमध्ये आपण ज्या कॉमर्स मधील अकाउंटन्सी विषय आहे त्याच्या ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण समजून घेणार आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटन्सी या विषयामध्ये ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या समजून घेणार आहोत. तर अकाउंटन्सी मध्ये पहिली बेसिक टर्म आहे ती म्हणजे बुक कीपिंग. तर बुक कीपिंग म्हणजे काय? सिस्टमॅटिक recording of business transaction. तर इथं सिस्टमॅटिक हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आणि ट्रान्झॅक्शन. सिस्टमॅटिक म्हणजे काय? तर सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर किंवा नियमानुसार. म्हणजे कुठलाही व्यवहार हा पद्धतशीरपणे किंवा अकाउंटचे जे नियम आहेत जे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे त्या नियमानुसार त्याचं रेकॉर्डिंग. तर रेकॉर्डिंग इन द सेन्स लिहिण्याची क्रिया. इथं आपण रेकॉर्डिंगचा अर्थ काय घेणार आहे? लिहिण्याची क्रिया. तर आपल्याला पद्धतशीरपणे किंवा नियमानुसार लिहिण्याची क्रिया करायची. कशाची? तर ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. म्हणजे व्यवहाराची नियमानुसार ज्यावेळी आपण रेकॉर्डिंग किंवा लिहिण्याची क्रिया करतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? बुक कीपिंग. तर ह्यातला जो दुसरा टर्म आहे तो म्हणजे रेकॉर्डिंग, जो आपण ह्या पहिल्या डेफिनेशन मधनच बाजूला काढलेला आहे. रेकॉर्डिंग म्हणजे काय? टू पुट इन रायटिंग. टू पुट इन रायटिंग म्हणजेच मगाशी मी सांगितलं तसं लिहिण्याची क्रिया म्हणजे रेकॉर्डिंग. ज्यावेळी एखादा व्यवहार नोंदवला जातो किंवा लिहिला जातो त्यावेळी त्याला म्हटलं जातं रेकॉर्डिंग. आणि ह्यातलीच पुढची टर्म आहे या वरच्या पहिल्या डेफिनेशन ती म्हणजे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. तर ह्याची डेफिनेशन बघण्यापूर्वी एक उदाहरण असं आहे. समजा आपण स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानदाराला आपण जर 20 रुपये दिले तर त्याच्या बदल्यात तो आपल्याला 20 रुपयाची एखादी वही देईल. म्हणजे इथं काय झालंय की तुमच्याकडून 20 रुपये गेलेले आहेत आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडे नोटबुक आलेली आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी 20 रुपयाचं इक्वल देवाणघेवाण झालेली. 20 रुपये दिले, 20 रुपयाची वस्तू तुमच्याकडे आलेली. ज्यावेळी अशा पद्धतीनं देवाणघेवाण होते त्यावेळी त्याला म्हटलं जातं व्यवहार. म्हणून आता व्यवहाराची डेफिनेशन काय आहे? ॲन एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. एक्सचेंज ऑफ
goods and commodities either on cash or in kind. म्हणजे ज्यावेळी एक्सचेंज म्हणजे काय, देवाण घेवाण. गुड्स किंवा वस्तूंची देवाणघेवाण होते एकतर कॅश रोखीने किंवा क्रेडिट उधारीने. रोखीने किंवा उधारीने. म्हणजे जर ह्या एक्झाम्पल मध्ये 20 रुपये तुम्ही आता लगेच दिला तर तुम्हाला 20 रुपयाची वस्तू मिळाली म्हणजे ती ट्रान्झॅक्शन रोखीनं झालं. आता जर 20 रुपये दिला नाही आणि तरी सुद्धा तुम्ही वही घेऊन आला, भविष्यामध्ये त्याला वही 20 रुपये द्यावे लागणार आहेत, म्हणून आपण ते उधारीचं ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार म्हणणार आहे. तर ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण काय बघितलं की वस्तूची देवाणघेवाण रोखीनं किंवा उधारीनं. तर ह्या ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार पडतात. एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, दुसरं नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे डेफिनेशन बघण्यापूर्वी एक एक्झाम्पल बघा की समजा तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबलेला आहे आणि बस आली, बसमध्ये बसला आणि तिकीट काढून कॉलेजमध्ये पोचला. एक बाजू झाली. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय झालं की तुमचा फ्रेंड आला, फ्रेंडनं तुम्हाला लिफ्ट दिली आणि तुम्ही कॉलेजमध्ये पोचला. पहिल्या केसमध्ये तुम्ही बसनं प्रवास केल्यामुळे तिथं तुम्हाला तिकिटाचे पैसे द्यावे लागले, म्हणजे तिथं पैशाचा संबंध आला. आणि ज्यावेळी मित्र तुम्हाला लिफ्ट देतो त्यावेळी तिथं तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत, म्हणजे तिथं पैशाचा संबंध येत नाही. त्यामुळे जिथं पैशाचा संबंध येतो ते फायनान्शियल आणि जिथं पैशाचा संबंध येत नाही ते नॉन फायनान्शियल. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे डेफिनेशन काय, ट्रान्झॅक्शन concern with money or money's worth is financial transaction. आणि हीच डेफिनेशन नॉन फायनान्शियलला जर घ्यायची असेल तर ट्रान्झॅक्शन कन्सर्नच्या ऐवजी नॉट कन्सर्न. म्हणजे ट्रान्झॅक्शन which is not concerned with money or money's worth. म्हणजे जिथं पैशाचा संबंध येतो ते फायनान्शियल, जिथं पैशाचा संबंध येत नाही ते नॉन फायनान्शियल. त्याच्यानंतर आपली पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि त्याच्याशी संबंधित पुढची डेफिनेशन प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन. समजा तुमचं एखादे शोरूम आहे, तुमचे शोरूम रेंटेड प्रिमायसेस मध्ये काढलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही शोरूमचं रेंट भरताय त्यावेळी ते तुमचं बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं. आणि जर तुम्ही रेंटेड प्रिमायसेस मध्ये राहत असाल तर त्या राहत्या घराचं जे रेंट तुम्ही भरताय त्याला आपण हाऊस रेंट म्हणू शकतो. तर ते हाऊस रेंट हा तुमचा प्रायव्हेट खर्च आहे. म्हणजे बिझनेसशी संबंधित जर ट्रान्झॅक्शन असेल, ट्रान्झॅक्शन कन्सर्न विथ बिझनेस इज बिझनेस ट्रान्झॅक्शन
आणि ट्रान्झॅक्शन कन्सर्न विथ प्रोप्रायटर पर्सनली इज प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन. तर बिझनेसशी संबंधित एखादा व्यवहार असेल तर तो बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि जर वैयक्तिक प्रोप्रायटरच्या लाईफशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असेल तर ते प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर पुढच्या महत्वाच्या 2 टर्म्स आहेत, डेटर्स आणि क्रेडिटर्स. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधारीनं पैसे दिला असाल तर भविष्यामध्ये त्या व्यक्तीने तुम्हाला ते पैसे परत दिले पाहिजे, तर तिला आपण डेटर्स म्हणणार आहे. म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्याला काहीतरी देणार होते, आपल्याला, म्हणजे इन शॉर्ट हू ओज, OWES, owes us समथिंग, जी आपल्याला काहीतरी देणं लागते ती म्हणजे डेटर. ह्याच्या उलट जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं उधारीनं पैसे घेतला असाल तर त्याला तुम्हाला पैसे परत द्यायला पाहिजे. म्हणून आपण हीच डेफिनेशन whomच्या ऐवजी whom we owes समथिंग, की ज्याला आपण काहीतरी देणं लागतो तो म्हणजे क्रेडिटर. डेटर ज्याच्याकडून आपल्याला पैसे येणार आहेत आणि क्रेडिटर ज्याला आपण पैसे देणार आहे. पैसे देणारा आपल्याला पैसे देणारा डेटर आणि आपण ज्याला पैसे देणार आहे तो क्रेडिटर. आतापर्यंत आपण एकूण 10 डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत बेसिक, की ज्या तुम्हाला कॉमर्स मधील अकाउंट विषय शिकण्यासाठी आवश्यक आहे. उर्वरित ज्या डेफिनेशन आहेत त्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आतापर्यंतच्या डेफिनेशन मध्ये काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला ती शंका तुमची पाठवा. आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.